लव जिहाद सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि सातत्याने चर्चेत आणि वादात असणारा तो मुद्दा. आणि मग हा लव जिहाद काय आणि आता सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात नेमकं काय घडतंय, तर या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी या समजून घेऊया. सध्या लव जिहाद म्हणजे नेमकं काय, तर काही गोष्टी अशा आहेत म्हणजे धर्माचा आधार घेऊन, बघा विशिष्ट ऐकून घ्या, धर्माचा आधार घेऊन कुठेतरी म्हणजे महिलांवरती कुठेतरी अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, त्यांच्या स्वातंत्र्याला तडा जात आहे. अशा या प्रक्रियेतून कुठेतरी कट्टरता आणि त्यातून होणारे अन्याय हे दूर करण्यासाठी आत्ताच महाराष्ट्र शासनाने विधिमंडळामध्ये एका कायदा आणणार आहे अशी एक घोषणा केली आहे. त्याला लव जिहाद कायदा आपण त्या ठिकाणी समजून घेऊया. आणि या लव जिहादचा संदर्भ नेमकं काय, तर त्यामागे जर तुम्ही बघितलं तर हे एक महाराष्ट्र गव्हर्नमेंट टू ब्रिंग लॉ अगेन्स्ट लव जिहाद असा एक संदर्भ आपल्याला पाहायला भेटतो. मग खरंच आता काही गोष्टी अशा आहेत का दोस्तांनो, की ज्याच्यावरती म्हणजे आपण शक्यतो चार चौघामध्ये बोलू शकत नाही, पण कुठेतरी प्रत्येकाला असं वाटतं की यावरती जर आपल्या देश संविधानाने चालणारा देश आहे आणि त्याच्यावरती जर कायदा आणला गेला तर तोडगा निघू शकतो का. मग कोणत्या कोणत्या गोष्टींवरती चर्चा ही सुरू झालेली आहे आणि निर्णय घ्यायच्या तयारीत आहे आणि सूचना हे सुद्धा जारी केलेल्या आहेत, त्या गोष्टी आपण सध्या बघून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर नेमकं आता बघा लक्षात घ्या, 2026 मध्ये चर्चा जर आपण पाहिली तर या चर्चेमध्ये सरकारने म्हणजे विशेषतः महाराष्ट्र सरकारने पेन बदलतो, महाराष्ट्र सरकारने धर्मांतर विरोधी कायदा म्हणजेच फ्रीडम ऑफ रिलिजन बिल आणण्याचा तो निर्णय घेतलाय. बघा आता सगळ्यात पहिल्यांदा जर आपण लक्षात घेतलं तर तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला धर्म जपण्याचा स्वातंत्र्य आहे किंवा धर्म कुठलाही स्वीकारण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आपल्याला हे प्राप्त झालंय. पण इथं ह्या बिल किंवा कायदाच हे सांगतोय की या ठिकाणी जबरदस्ती जे धर्मांतर विरोधी आहे किंवा धर्मांतर केलं जात आहे, मग त्याच्या आधार काही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात की समजा त्या ठिकाणी जर समजा लग्नाच्या माध्यमातून जबरदस्तीने धर्मांतर केलं जातं. बघा काही गोष्टी या कट्टरतेच्या त्या माध्यमातून त्या होत असतात. मग इथं ज्या गोष्टी ह्या विधिमंडळात सध्या चर्चेला गेल्यात त्या मुद्दे मी तुम्हाला इथं दाखवतोय. बघा लग्नाच्या माध्यमातून जबरदस्ती धर्मांतर होत असते. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर खोट्या ओळखीने सुद्धा म्हणजे बघा तुम्हाला आम्हाला फेसबुक इंस्टाग्रामवर अनेक रिक्वेस्ट येतात का, स्त्रियांना महिलांना जास्त येतात, मुलींना जास्त येतात आणि नावं काही काही भलतीच राहतात. आणि मग अशा वेळेला काय होतं तर त्या महिलांना किंवा त्या मुलींना स्त्रियांना तर त्यांचं कुठेतरी एक वीक पॉईंट म्हणजे रिक्वेस्ट पाठवली जाते फॉर्ममध्ये, ती महिला किंवा ती व्यक्ती सुद्धा कदाचित काय आता आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या काही ना काही गोष्टी चालू असतात, त्याच्यामध्ये माणूस स्ट्रेसफुल असतो, त्याला लक्षात येत नाही की समोरचा आपल्याला काय भुरळ पाडतोय बुवा. गोड बोलणं सुद्धा नंतरच्या कालखंडामध्ये पुढे चालून किती महागात पडू शकतं हे सुद्धा लय अवघड आहे ही गोष्ट जज करणे किंवा ही गोष्ट मांडणे. मग इथं काय होतं तर खोट्या ओळखीने पहिले तर ओळख निर्माण केली जाते, गप्पा गोष्टी मैत्री त्याचं रूपांतर कदाचित प्रेमात होतं, प्रेमाचं पुढे जाऊन मग लग्न आणि मग नंतर कळतं की चायला बेडा गरगोया येतो. मग आता या धर्माच्या नावाखाली आपल्याला आता धर्म बदलायला लावला जाऊ शकतो का बुवा, आणि त्याच्यानंतर मग पुढे चालून किती अडचणी निर्माण होऊ शकतात यावरती चर्चा झाली विधिमंडळात. त्यानंतर जर कोणी असं करत असेल रिकाम्या गोष्टी तर किमान शिक्षेची तरतूद काय असायला पाहिजे त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली. आणि धर्म बदलण्यापूर्वी म्हणजे लक्षात घ्या बऱ्याच वेळा असं असतं की तुमच्या आता बघा मला सुद्धा बहीण आहे, मला ही मुलगी आहे, आणि मात्र एक गोष्ट आपण एक जागरूक नागरिक म्हणून लक्षात घेऊया की या ठिकाणी जबाबदारीने मी बोलतो आहे की बऱ्याच वेळा असं होतं की ज्या वेळेला इथं ओळखीने जबरदस्ती किंवा भुरळ पाडून काही लग्न किंवा प्रलोभन दिली जातात तर अशा वेळेला आपल्या जवळचे आप्तइष्ट आपल्याला काय सांगतायत हे कधी कधी त्या एखाद्या व्यक्तीला लक्षात येत नाही आणि मग ती म्हणते की वो वैसा नाही आहे, वो बहुत अच्छा है दिल का. लक्षात घ्या. आणि मग कुठेतरी पुढे चालून बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन्स मग फ्रीजचे प्रकरणमध्ये आले आणि अशा अनेक गोष्टीमध्ये आल्या. त्याच्यानंतर एका महिलेला सांगितलं की आता तू 4 लेकरं जन्म द्यायची 5. अरे मग तिच्या स्त्रीचं, तिच्या स्वातंत्र्याचं, तिच्या स्त्रियत्वाचं, तिच्या अस्तित्वाचं सगळा धिंगाणा त्या ठिकाणी होऊन गेला. आणि मग अशा वेळेला जर समजा कोणाला लग्न जरी करायचंय, बघा शासन हे लग्नाच्या विरोधात नाहीये किंवा तुम्ही कोणता धर्म स्वीकारायला पाहिजे त्याच्या विरोधात अजिबात नाही शासन व्यवस्था किंवा संविधानही नाहीये. पण कुठेतरी जर असं होत असेल तर त्यासाठी काही गाईडलाईन्स आपण तयार करू शकतो का, अशा सुद्धा चर्चा झाल्या. मग प्रशासन काय म्हणतं की तुम्ही जर तुम्हाला धर्म बदलायचा असेल तर 60 दिवस आधी तुम्ही प्रशासनाला माहिती देणं गरजेचं आहे.
आणि जर तुमचं लग्न झालंच आहे, धर्मांतर झालंच आहे, तर त्याच्यानंतर 25 दिवसामध्ये ती नोंदणी, ऑफिशियल नोंदणी करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हे मुद्दे फार महत्वाचे या ठिकाणी मांडण्यात आले, विशेषतः हे 3 मुद्दे. त्याच्यानंतर पुढे जर आपण चालून पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आता जागतिक महिला दिवस आहे आणि जागतिक महिला दिवस हा दरवर्षी 8 मार्च रोजी तो साजरा केला जातो. याचा उद्देश साजरं करणेच नव्हे, तर जगातल्या तमाम ज्या महिला आहेत, ज्या स्त्रिया आहेत, जी आदिशक्ती म्हणून आपण ओळखतो किंवा सन्मान देतो, पूजतो, तर त्या व्यक्तिमत्वाची जाणीव म्हणून आपण हे दिवस साजरा करत असतो. आणि मग या दिवसाचं औचित्य साधून कुठेतरी आता सध्या विधिमंडळात जे अधिवेशन चालू आहे, तर त्या अधिवेशनादरम्यान ह्याच महिलांचं स्वातंत्र्य, त्यांचं अस्तित्व, त्यांचं प्रेझेन्स हे सगळं टिकवण्यासाठी हे कायदे आपण आणत आहोत वा असं या ठिकाणी प्रतिपादन केलं गेलंय. मग पुढे चालून जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, नेमका लव्ह जिहाद म्हणजे काय. आता इथं कुठेच धर्माचा वगैरे मी तुम्हाला पर्टिक्युलरली काही सांगत नाही, पण अलीकडे काय होतंय या लव्ह जिहादमध्ये, म्हणजे आपण जर पाहिलं तर आता तसं तर संविधानामध्ये काही लव्ह जिहाद हा असं कुठं शब्द वापरलेला नाहीये. त्याच्यानंतर संविधान, मी जसं तुम्हाला आधी सांगितलं, संविधान तुम्हाला सांगतंय की कोणताही व्यक्ती कोणताही धर्माचा आधार घेऊ शकतो बा. इथं कलम 25 मध्ये सांगितलंय धर्म स्वातंत्र्य, काही अडचण नाहीये. त्याच्यानंतर प्रत्येकाला राईट टू प्रायव्हसी आहे, जीवन जगण्याचा अधिकार आहे, पाहिजे तसं जगा, आहे की नाही. पण ह्या गोष्टी ह्या अमर्यादित का. तुम्ही पाहिजे तसं जगा, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणाला जगू शकत नाही. प्रत्येकाला आपलं आपलं स्वातंत्र्य या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे जर आपण थोडंसं मागे आलो तर बघा काय होत असतं, तर धर्मातील मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडणे असे आरोप सुद्धा काही संघटना आणि काही लोकांच्या राजकीय गटांच्या मार्फत त्या अलीकडे झालेल्या आहेत. आणि मग ह्या सगळ्या ज्याला फोर्स कन्व्हर्जन म्हणतात, म्हणजे एखादी व्यक्ती XYZ धर्माची आहे आणि आता तिथला एखादं प्रेम झालं बुवा, साहजिक होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाहीये. वाय या व्यक्तीबरोबर वाय या व्यक्तीने जवळीक साधली आणि नंतर काळ आलं की आता वाय तिला काय म्हणतोय की तू काय कर, माझा धर्म स्वीकार, जो की कदाचित AB धर्म हा असू शकतो. आणि ह्या महिलेची आता तिचं जे अस्तित्व राहिलेलं आहे की तिचं संगोपन आहे, तर तिचं त्या संस्कृतीनुसार जर झालंय आणि तिला जर सांगितलंय की तू बळजबरी आता काय कर, तर हे कल्चर तू एक्सेप्ट कर, कुठेतरी या गोष्टी जड जातात त्या एखाद्या व्यक्तीला. आणि मग त्याच्यातले काही प्रिन्सिपल्स हे मान्य करणे, त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं काही स्वातंत्र्य, त्याचं मत आहे, या सगळ्यांवरती कुठे ना कुठे ती गदा येऊन जाते, ते बंधन येऊन जातं. या सगळ्या गोष्टीला या ठिकाणी लव्ह जिहाद असं म्हटलं गेलंय, लक्षात घ्या. ओके, मी सुरुवातीलाही सांगितलं की लव्ह जिहाद वगैरे असं काही संविधानामध्ये कुठला काही शब्द आहे का, तर अजिबात नाहीये. म्हणजे जबरदस्तीने फसवणूक करून, प्रलोभन देऊन, दबाव आणून, जर प्रेमाच्या चिकण्या चुपड्या गप्पा करून, चांद तारा दिखा दूंगा मैं तेरे को, ताजमहल ला दूंगा, ऐसा ला दूंगा, असं करून जर कोणी कोणाचं धर्मांतर करत असेल, कोणाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणत असेल, तर अशा गोष्टीला या ठिकाणी लव्ह जिहाद हे संबोधलं गेलं आहे. मग काही भारतीय राज्यघटनांच्या कलमांचा आपण संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे, जो त्या ठिकाणी विधिमंडळात सुद्धा चालू आहे. की कारण काय आहे, विधिमंडळामध्ये किंवा कुठल्याही कायदेशीर जे मंडळ आहे त्याच्यामध्ये जर एखादा मुद्दा मांडायचा असेल, तर तो संविधानाच्या संगत आहे का बुवा, का विसंगत चाललाय, तर ह्या गोष्टींचा सुद्धा आधार घेतला जातो, त्या गोष्टींचा सुद्धा संदर्भ घेतला जातो. मग याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेतली काही कलम तुम्हाला मी सांगतो, जसं की कलम 14 आहे. सगळ्यात पहिले तर समानतेचा अधिकार, म्हणजे कायद्यासमोर कसं आहे, तर स्त्री पुरुष असेल कोणी असेल, सगळेजण कसे आहेत, कायद्यासमोर समान आहेत. त्याच्यानंतर कलम 15चा आधार या ठिकाणी घेतला गेला की इथं पहिले तर भेदभाव करण्यास प्रतिबंध आहे. मग या प्रतिबंधामध्ये 5 तत्व दिलेली आहेत. कलम 15 मध्ये 5 तत्व दिलेली आहेत. ओके, ह्याच्यात किती आहे, कलम 15 मध्ये 5 तत्व आहेत. या 5 तत्वांमध्ये जात, धर्म, लिंग, जन्मस्थान आणि वंश, लक्षात घ्या. मग इथं लिंग, धर्म, जात हे 3 गोष्टी इथं पर्टिक्युलरली हायलाइट झालेल्या आहेत. मग इथं भेदभाव चालेल का, तर अजिबात चालणार नाही. ओके, तर इथं प्रत्येकाला जपण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याच्यानंतर 19 आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, अधिकार आहे. त्याच्यानंतर 21 आहे, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं 21 आणि 25चा संदर्भ, व्यक्तिगत आणि विशेष म्हणजे प्रत्येकाला प्रतिष्ठितपणे जगण्याचा अधिकार असतो, तो कोणीही कोणापासून हिरवून घेऊ शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं आत्ता अलीकडे सुद्धा सांगितलेलं आहे. तर या कलमांचा आधार या ठिकाणी घेतला गेलेला आहे. आणि मग आता पुढची स्टेप काय, तर ह्या आंतरजातीय विवाह, आता जर आपण पाहिलं, ओके,
सगळ्यात सुरुवातीला लक्षात घेतलं ते कायदा पास झाला होता 1954ला, ज्याला स्पेशल मॅरेज ऍक्ट असं म्हटलं जात होतं. आणि मग त्याच्यामध्ये लग्नाच्या संदर्भातल्या काही गोष्टी या ठिकाणी दिल्यात. आता सुरुवातीला बाबासाहेबांनी सुद्धा ज्या वेळेला हिंदू कोड बिल मांडलं होतं, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की मुळात विवाह हा कुठलाही संस्कार नसून तो एक सामाजिक करार आहे बुवा. लक्षात घ्या. असं कोण म्हटले होते? तर महामानव डॉक्टर आंबेडकर साहेब म्हटले होते. आणि मग त्यांनी सुद्धा हे सांगितलं की प्रत्येकाला एक स्वातंत्र्य आहे, आंतरजातीय विवाह केले पाहिजे. अशाने काय होईल तर जाती जातींमध्ये जी वितृष्टता होती आधी, ती सुद्धा येत्या काळामध्ये ती संपून जाईल, समाप्त होऊन जाईल. मानव हा प्रगतीकडे चालना करेल. आणि मग अशा संदर्भातून बघा, म्हणजे संविधानकर्ते असेल किंवा काही सामाजिक गट हे आंतरजातीय धर्माच्या किंवा विवाहाच्या विरोधात नाही आहेत, पण जबरदस्तीने प्रलोभन देऊन, दबाव देऊन तर त्याच्या विरोधात हे सगळं चाललेलं आहे. या ठिकाणी आपण हे समजून घेऊ शकतो. आणि मग जर पुढे जायचं झालं तर अलीकडे असेही काही राज्य आहेत दोस्तांनो, की ज्या राज्यांमध्ये हे जबरदस्तीचे किंवा बेकायदेशीर धर्मांतर जे झालेले आहेत, तर त्याच्या विरोधी कायदे सुद्धा अस्तित्वात आहे, कार्यवाह्या सुद्धा होतात. मग त्या राज्यांमध्ये एक नंबरला आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशने 2021 मध्ये एक कायदा पास केला होता. त्याच्यानंतर मध्य प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, त्याच्यानंतर कर्नाटक सुद्धा आहे. म्हणजे जिथं जिथं जबरदस्तीने धर्मांतर झालंय, मग त्याच्यामध्ये जबरदस्तीने म्हणजे पार असं पळून मिळून नाही, तर प्रलोभन दिलंय, दबाव टाकलाय, लय आमिष दिलंय, लय गोळ्या चॉकलेट दिलंय, तर अशा वेळेला हे कायदे या ठिकाणी ऍप्लिकेबल झालेले आहेत. आणि मग त्याच्यामध्ये आता पुढचा क्रमांक कदाचित महाराष्ट्राचा सुद्धा तो असेल. ओके. त्यात जर आपण अजून थोडंसं पुढे गेलो तर सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा मग सरकारने म्हणू आपण, सरकारने काय केलंय तर सरकारने काही गाईडलाईन सुद्धा जारी केल्या. आता त्याच्यावरती चर्चा सुरू आहे, उपाययोजना, आणि पुढे चालून याचा लवकरात लवकर आम्ही कायद्यामध्ये रूपांतर करणार आहे असं सुद्धा त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. कोणी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी. आता मग याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी स्पष्ट केले. हे मुद्दे सुद्धा मी तुमच्या स्क्रीनवरती दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर पहिली गोष्ट तर लव जिहाद हा जो मुद्दा आहे, या मुद्द्यावरतीच उपाययोजना करणे. ओके. मग ही उपाययोजना कशी केली जाऊ शकते तर कायदा पास करून केली जाऊ शकते. मग कसं तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये काही बाबी तपासायच्या आहेत. मग पहिली बाब कोणती तर जबरदस्तीचं धर्मांतर झालंय का बुवा, हे पहिले तपासलं पाहिजे. त्याच्यानंतर कोणाची फसवणूक करून विवाह करून घेतलाय का. फसवणूक करून पण खूप विवाह होतो. फेक आयडी बनवला जातो, हे नाव वेगळंच टाकलं जातं, गप्पा चिकण्या चुपड्या होतात. आणि मग मैं तुम्हारे बिना जी नहीं सकती हूँ, मैं तुम्हारे बिना जी नहीं सकता है, हम दोनों शादी कर लेते हैं. शादीला गेले की तिकडं डायरेक्ट वेगळंच का सुरू होऊन जातं. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर खोटी ओळखपत्र सुद्धा वापरली जातात. नंतर लग्न झाल्यानंतर कळतं की अरे बापरे, हे ऐसा आहे विषय, है की नाही. हे असा धिंगाणा त्या ठिकाणी आपण पाहतो. आणि मग महाराष्ट्रात अजून सुद्धा उत्तर प्रदेश सारखं तो कायदा लागू झालेला नाहीये, पण मात्र तो होण्याच्या मार्गावरती आहे, हे लक्षात घेऊया. आता लोकशाही, लोकशाही म्हटलं की कलम 19(1) नुसार अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य. आणि असं मी आता अजिबात नाही म्हणणार की आपल्या देशामध्ये सरकारने कायदा पास केलाय किंवा आपल्या राज्यामध्ये तर प्रत्येकाला तो मान्यच असू शकतो, असं पण कधी होत नाही. तर मग अशा वेळेला काय होतात तर प्रवाह निर्माण होतात विचारधारेचे. आणि या प्रवाहामध्ये जर पाहिलं तर राईट आणि लेफ्ट, ओके, म्हणजे राईट म्हणजे ओके बुवा, बरोबर, बरं झालं तुम्ही असं केलं, आणि लेफ्ट म्हणजे हे आम्ही विरोधात आहे, ओके, तर विंग तयार होतात, प्रवाह निर्माण होतात. मग आता याच्यामध्ये जर विचारवंतांचा जर आपण संदर्भ घेतला तर दोन गट निर्माण झालेले आहेत ऑलरेडी. एक आहे समर्थन करणारे आणि दुसरे विरोध करणारे. तर पहिले समर्थन करणाऱ्यांचा पहिला मुद्दा काय तर त्यांचं म्हणणं की नाही बुवा, महिलांचं संरक्षण होईल, बरोबर आहे, किंवा काय होईल, महिलांचं संरक्षण होईल. महिला म्हणजे त्यांना कोणी प्रलोभन देत आहे का, फसवणूक करते का, या सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात येतील. दुसरा मुद्दा आहे की जबरदस्तीने धर्मांतर जे केलं जातं आणि केलं जाते, ओके, असं पण होतं आपल्या समाजव्यवस्थेत, तर त्याला कुठेतरी आळा बसेल. त्याच्यानंतर कोणी फसवणूक जर करत असेल तर त्याला कुठेतरी आळा बसेल. त्याच्यानंतर आता विरोध जे करणारे तर त्यांचे पण काही मुद्दे आहेत. ते म्हणताय की बाबा नाही, आता जर एखाद्या पोरीला याच्याशी लग्नच करायचंय, मग तिच्या तर स्वातंत्र्यावर गादा आली, आहे की नाही, तेही म्हणताय. त्याच्यानंतर जर समजा रजिस्ट्रेशन करायची वेळ आली 60 दिवस आणि 25 दिवस, मग कुठेतरी आंतरजातीय विवाहांना तर प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी लोकांमध्ये तो संभ्रम निर्माण होईल, संशय निर्माण होईल. आणि हे कायदा आणल्याच्या नंतर समाजामध्ये तणाव सुद्धा निर्माण होऊ शकतो, असा सुद्धा हा संदर्भ या ठिकाणी. म्हणजे मत कधीच कोणाचं चुकीचं नसतं किंवा बरोबर नसतं, मत असतं जे राज्यघटना सांगते, आहे की नाही. तर असे सुद्धा मतप्रवाह या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. लक्षात येतंय माझ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि मग आता निष्कर्ष जर आपण पाहिला,
ओके, ॲट द एंड आपण निष्कर्ष जर पाहिला तर सगळ्यात पहिल्यांदा तर प्रत्येक व्यक्तीला शेवटी जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे हे आपल्याला माहिती आहे, संविधान ते सांगतंय. परंतु फसवणूक असेल, त्याच्यानंतर जबरदस्ती असेल किंवा दबाव असेल, तर असं धर्मांतर करणं हे कितपत योग्य आहे हा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर सरकार आणि न्यायव्यवस्था यांचा क्लिअर कट असा उद्देश आहे, की बाबा महिलांचे स्वातंत्र्य पहिले तर जपणे. ओके. हां, लग्नाला विरोध नाहीये, आंतरजातीयाला विरोध नाहीये, जबरदस्ती गोष्टीला विरोध आहे. पण महिलांचं रक्षणसुद्धा झालं पाहिजे. कारण अशा अनेक गोष्टी होतात, की धर्मांतरात कधी-कधी खूप कट्टरतेकडे घेऊन जातो आणि मग कुठेतरी कोणाला तरी त्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो किंवा अलीकडच्या काही बातम्यांमध्ये झालेला पण आहे. ओके, त्याच्यात काही वाद नाही. ओके, किंवा दुमत असण्याचं कारण नाही, त्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. अशा अनेक गोष्टींवरती हे निष्कर्ष आपल्याला पुढच्या येत्या काळामध्ये त्या पाहायला भेटतात आणि मग नेमका हा कायदा आता कशा पद्धतीने तो पास होतो, कशा पद्धतीने त्या चर्चा होतात, ह्याही आपण या ठिकाणी बघूया. ॲट द एंड होप करूया, की ज्या आदिशक्तीची आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूजा करतो, ज्या महिलांचा, स्त्रियांचा दर्जा हा देवादिदेव शंकरापेक्षा आपण जे मोठा ठेवलेला आहे, आईचा दर्जा मोठा ठेवलेला आहे, तिला योग्य तो न्याय मिळेल अशी आशा करतो आणि सर्व महिलांना, सर्व स्त्रियांना, माता भगिनींना जागतिक महिला दिवसाच्या मी शुभेच्छा देतो.